शुभ कार्यामध्ये कलश नेहमी सरळ ठेवला जातो. मग गुढीपाडव्याला काठीवर तांब्या उलटा का ठेवतात? आपल्या सनातन धर्मानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्यानं तांब्याच्या कलशाच्या पोकळीमधून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्विक लहरींनी भारित बनतं. म्हणजे सकारात्मक ऊर्जा स्रोताची निर्मिती होते. भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे हा ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास सुरुवात होते. जर उलटा तांब्या ठेवला नाही तर हा ऊर्जेचा प्रवाह वरच्या बाजूस प्रक्षेपित होईल आणि वायुमंडळातील फक्त ठराविक अशा पट्ट्यामध्ये शुद्धीकरण होईल. या उलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्यानं त्यातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींचा फायदा जमिनीलगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायुमंडलाला तसेच ऊर्ध्व मंडलाला मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर तांब्यावर कुंकुवानं स्वस्तिक काढलं जातं, कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह